SEBC सर्टिफिकेट काढायचं आहे. पण कोण काढू शकतं, कोण नाही? फक्त मराठा लिहिलं म्हणून सर्टिफिकेट मिळतं का? आणि SEBC सर्टिफिकेट सोबत कोणते डॉक्युमेंट्स लागतात? व्हॅलिडिटी लागते का? किती टक्के रिझर्वेशन मिळतं? आज सगळं क्लिअर करून सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रावीस करिअर अड्डावर. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिशन, स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट जॉब फॉर्म, DV आणि फायनल सिलेक्शन वेळेस SEBC सर्टिफिकेटमुळे कन्फ्युजन येतं. महाराष्ट्रात SEBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. सध्या SEBC कॅटेगरीमध्ये मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा शिक्षण प्रवेश आणि सरकारी भरतीमध्ये लागू होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, सर्टिफिकेट काढताना फक्त जात सांगून काम होत नाही. तुमच्याकडे योग्य डॉक्युमेंट्स, जातीचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि काही ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रीमी लेअरसारखी कागदपत्र मागितली जाऊ शकतात. SEBC सर्टिफिकेट कोण काढू शकतो? SEBC सर्टिफिकेट साधारणपणे तो उमेदवार काढू शकतो जो महाराष्ट्र स्टेटचा रहिवासी आहे आणि ज्या समाजाचा समावेश SEBC कॅटेगरीमध्ये आहे. उदाहरणार्थ, मराठा समाजातील विद्यार्थी किंवा उमेदवार ज्यांना ॲडमिशन, स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट जॉब, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा रिझर्वेशन बेनिफिट घ्यायचा आहे, ते SEBC सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकतात. पण इथे एक महत्त्वाचा पॉइंट आहे. तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, वडिलांचे डॉक्युमेंट्स, आजोबा/नातेवाईकांचे जुने रेकॉर्ड्स, गाव नमुना, जन्म नोंद, रेव्हेन्यू रेकॉर्ड यामध्ये कास्ट रिलेटेड पुरावा असणं महत्त्वाचे असते. कोण एलिजिबल नसू शकतो? जर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी नसेल, कास्ट प्रूफ उपलब्ध नसेल, डॉक्युमेंट्समध्ये नाव/जात मिसमॅच असेल किंवा चुकीची माहिती दिली असेल तर सर्टिफिकेट रिजेक्ट होऊ शकते. काही विद्यार्थ्यांना वाटतं की माझं सरनेम मराठा आहे म्हणजे सर्टिफिकेट लगेच मिळेल, पण असं नाही. अधिकारी डॉक्युमेंट्स तपासतात. त्यामुळे सरनेमपेक्षा कागदपत्रांचा पुरावा जास्त महत्त्वाचा असतो. किती टक्के आरक्षण मिळते? SEBC कॅटेगरी अंतर्गत महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये 10% रिझर्वेशनची तरतूद आहे. पण प्रत्येक भरतीमध्ये जागा, जाहिरात, रोस्टर, कोर्ट ऑर्डर आणि डिपार्टमेंट रूल्सप्रमाणे फायनल बेनिफिट लागू होतो. म्हणून फॉर्म भरताना ऑफिशियल जाहिरात नीट वाचा. काही वेळा SEBC ऑप्शन असतो. काही वेळा डॉक्युमेंट्स लेटर सबमिट करण्याची सुविधा असते आणि काही वेळा DV वेळी ओरिजिनल सर्टिफिकेट मागितलं जातं. SEBC सर्टिफिकेट काढण्यासाठी डॉक्युमेंट्स आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. डॉक्युमेंट्स साधारणपणे खालील कागदपत्र लागू शकतात. 1. ॲप्लिकेंटचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड. 2. पासपोर्ट साईज फोटो. 3. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. 4. वडील किंवा आजोबांचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. 5. जातीचा पुरावा दाखवणारे जुने डॉक्युमेंट्स. 6. जन्म दाखला. 7. रहिवासी दाखला/डोमिसाईल सर्टिफिकेट. 8. राशन कार्ड. 9. 7/12 उतारा किंवा गाव नमुना. 10. ॲफिडेव्हिट. 11. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. 12. इन्कम सर्टिफिकेट/नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट जर रिक्वायरमेंट असेल. 13. अर्जदार किंवा नातेवाईकांचा कास्ट सर्टिफिकेट पुरावा. ॲपल सरकार पोर्टलवर कास्ट सर्टिफिकेटसाठी आयडेंटिटी प्रूफ, कास्ट एव्हिडन्स, ओरिजिनल विलेज/टाउन एव्हिडन्स, ॲफिडेव्हिट, रेव्हेन्यू किंवा पंचायत रेकॉर्ड, बर्थ रजिस्टर एक्स्ट्रॅक्ट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असे डॉक्युमेंट्स दाखवले जातात. स्टेप 1.
सर्वात आधी तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करा. डॉक्युमेंट्समध्ये नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख आणि कास्ट स्पेलिंग मिसमॅच नको. स्टेप 2. जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा ॲपल सरकार पोर्टलवर जा. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना सर्व्हिसमध्ये कास्ट सर्टिफिकेट किंवा SEBC रिलेटेड ऑप्शन निवडा. स्टेप 3. फॉर्ममध्ये नाव, ॲड्रेस, कास्ट डिटेल्स, फॅमिली डिटेल्स आणि पर्पज भरा. पर्पजमध्ये ॲडमिशन, जॉब रिक्रुटमेंट, स्कॉलरशिप किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यापैकी योग्य कारण द्या. स्टेप 4. डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करा. इथे मिस्टेक झाली तर ॲप्लिकेशन पेंडिंग किंवा ऑब्जेक्शनमध्ये जाऊ शकते. स्टेप 5. ॲप्लिकेशन सबमिट झाल्यावर ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट घ्या. ही रिसिप्ट जपून ठेवा, कारण पुढे स्टेटस चेक करण्यासाठी लागते. स्टेप 6. तालथी, सर्कल ऑफिसर किंवा तहसीलदार ऑफिसकडून व्हेरिफिकेशन होऊ शकते. कधीकधी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तपासणीसाठी बोलावतात. स्टेप 7. व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यावर सर्टिफिकेट अप्रूव्ह होते आणि डाउनलोड करता येते. म्हणून फॉर्म भरण्यापूर्वी सर्टिफिकेट नंबर, इश्यू डेट, नेम स्पेलिंग, कास्ट स्पेलिंग आणि कॅटेगरी नीट तपासा. तर मित्रांनो, SEBC सर्टिफिकेट काढायचं असेल तर आधी डॉक्युमेंट्स स्ट्रॉंग ठेवा. नंतर ॲपल सरकार किंवा महा ई सेवा केंद्रावरून ॲप्लाय करा आणि ॲडमिशन किंवा जॉबसाठी सर्टिफिकेटसोबत व्हॅलिडिटी आणि नॉन क्रीमी लेयर लागते का ते नोटिफिकेशनमध्ये नक्की चेक करा. अशाच गव्हर्नमेंट जॉब, ॲडमिशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्टिफिकेट रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे तुमचा रवी आणि तुम्ही पाहत आहात रवी करिअर अड्डा. धन्यवाद.